नमस्कार, मी परमदास जाधव. आजच्या काळात ॲप बनवण्यासाठी मोठा खर्च, मोठी टीम आणि वर्षानुवर्ष कोडिंग शिकण्याची गरज आहे, असे अनेकांना वाटते. पण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयमुळे सामान्य माणूससुद्धा स्वतःचे ॲप तयार करू शकतो. तुम्ही शेतकरी असाल, दुकानदार असाल, शिक्षक असाल किंवा कंटेंट क्रिएटर असाल, तर एआयच्या मदतीने तुमच्या कल्पनेला ॲपमध्ये बदलू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की एआय वापरून ॲप कसे तयार करायचे, कोडिंग न करता ॲप कसे बनवायचे, कोणती एआय टूल्स वापरायची किंवा ॲपमधून पैसे कसे कमवायचे. तर चला सुरुवात करूया. पहिले आहे ॲप बनवण्यासाठी सर्वात आधी काय करावे. सर्वात पहिले तुमच्या ॲपची कल्पना ठरवा. उदाहरणार्थ हवामान ॲप, शेतकऱ्यांनी जिल्ह्यानुसार हवामान माहिती देणारे ॲप, शेती ॲप, पीक माहिती, खत व्यवस्थापन, बाजारभाव सांगणारे ॲप किंवा न्यूज ॲप, तुमच्या स्वतःच्या बातम्या आणि व्हिडिओ दाखवणारे ॲप, शिक्षण ॲप, एम-पी-एस-सी स्पर्धा परीक्षा किंवा विद्यार्थ्यांसाठी. तर दुसरा आहे त्याला एआयला कल्पना कशी सांगायची. तर एआयला योग्य सूचना म्हणजेच प्रॉम्प्ट दिला तर ते तुमच्यासाठी ॲपची रचना तयार करू शकते. उदाहरणार्थ मला मराठी भाषेत शेतकऱ्यांसाठी हवामान ॲप बनवायचे आहे. त्यामुळे जिल्ह्यानुसार हवामान, पिकांचा सल्ला आणि नोटिफिकेशन फीचर बनवणे हे प्रॉम्प्ट द्या त्याला. एआय तुम्हाला काय देईल, ॲपचे डिसिजन, कोणते पेज हवे आहेत, कोणती फ्युचर असावीत किंवा कोड तयार करून करून देऊ शकते. तर तिसरं म्हणजे कोडिंग शिवाय ॲप बनवणारे ॲप टूल कोणते. तर आज अनेक अशी साधने उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये पहिले आहे नो कोड ॲप. ब्लूडर यामध्ये तुम्हाला कोड लिहावा लागत नाही. फक्त डिसिजन निवडा, माहिती भरा आणि त्याच्यामध्ये फ्युचर जोडा आणि ॲप तयार होते. आणि दुसरं म्हणजे एआय कोडिंग टूल. जर तुम्हाला थोडे तंत्रज्ञान शिकायचे असेल तर एआय तुमच्यासाठी कोड लिहू शकते. तुम्ही सांगू शकता की क्रिएट एन अँड्रॉइड ॲप फॉर मराठी न्यूज. म्हणजे एआय सुरुवातीचा कोड तयार करू देते. आणि 14 म्हणजे एआयमध्ये कोणते फीचर टाकू शकतात. आजच्या काळात ॲपमध्ये लॉग इन सिस्टीम, नोटिफिकेशन किंवा व्हिडिओ सेक्शन, न्यूज अपडेट्स, पेमेंट सिस्टीम, एआय चॅटबॉक्स किंवा लोकेशन बेस्ड इन्फॉर्मेशन अशा फ्युचर जोडता येतात. आणि 5वं म्हणजे ॲप तयार झाल्यानंतर पुढे काय करायचे. तर ॲप तयार झाल्यानंतर मोबाईलवर टेस्टिंग करा, चुका सुधार करा. तिसरं म्हणजे ॲपची आयकॉन तयार करा. 4थं म्हणजे गुगल प्ले स्टोअरवर ते पब्लिश करा. लोक तुमचे ॲप डाउनलोड करू शकतात. आणि 6वं म्हणजे ॲपमधून पैसे कसे कमवायचे. हा तर मोठा प्रश्न आहे. तर ॲपमधून कमायचे अनेक मार्ग आहेत. जाहिराती, ॲडसन्ससुद्धा त्याच्यावरून पैसे कमवू शकतो. प्रीमियम मेंबरशिप, एफिलिएट मार्केटिंग किंवा स्वतःची सेवा विकणे, कोर्स विकणे. उदाहरणार्थ जर तुम्ही शेती ॲप्स बनवले तर शेती सल्ला, कृषी उत्पादने, प्रशिक्षण यातून कमाई करू शकता. आणि 7वं म्हणजे भविष्यात एआय ॲपची संधी कशी आहे. ते आगामी काळात एआयमुळे प्रत्येक क्षेत्रात हे बदल होणार आहेत. शेतीसाठी एआय, विद्यार्थ्यांसाठी एआय, व्यवसायासाठी एआय, आरोग्यासाठी एआय असे प्रत्येक क्षेत्रासाठी नवीन ॲप्स तयार होणार आहेत. ज्यांना आज एआय शिकता येईल
त्यांच्यासाठी भविष्यात मोठ्या संधी ह्या निर्माण होऊ शकतात. तर मित्रांनो, आज ॲप बनवणे फक्त मोठ्या कंपन्यांचे काम राहिलेलं नाही, तर एआयमुळे सामान्य माणूससुद्धा आपली कल्पना ॲपमध्ये बदलू शकते. तुमच्याकडे कल्पना असेल तर एआय तुमचा साथीदार बनू शकतो. तुम्हाला कोणत्या विषयावर ॲप बनवायचे आहे, आवडते, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच एआय माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.